नमस्कार, मी विश्वास कांबळे, निसर्गोपचार तज्ज्ञ आणि आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो। मी इथं वेजगावमध्ये आलेलो आहे आणि इथं मी सुनीता पाटोळे काकू आहेत। त्यांना खूप वर्षापासून संधिवाताचा त्रास होता। तर मी इझी ॲडच्या माध्यमातून त्यांना अमृत बेरी 62 आर्थोकॅप आणि पेन ऑइल हे 3 प्रोडक्ट दिले। त्या प्रोडक्ट त्यांना आता 3 महिने झाले चालू आहे। त्या 3 महिन्यात त्यांना आलेला रिझल्ट आपण त्यांच्याकडून ऐकूया। नमस्कार काकू, तुम्हाला किती दिवसापासून त्रास होत होता? तर मला 4-5 वर्ष झाली। 4-5 वर्ष झाली। काय होत होतं नेमकं तुम्हाला? सांधा दुखत होतं, दम भरत होता, सांध्यानं सूज वगैरे सूज होती, हात किती वळत होते? हात वळत नव्हता, अजिबात. असं तांब्या धरा येत नव्हता हातात। बर, आता येतंय चांगल्यापैकी। बर। जेव्हापासून हे तुम्ही घेता तेव्हापासून तुम्हाला चांगला फरक पडला? चांगला तुमच्या फरक हाताची पडला. मूठ वगैरे किती वळते काय? चांगली वळते आता, काय नाही प्रॉब्लेम आहे। आणि धाप वगैरे लागायची पण नाही पडत लागत. नाही. म्हणजे आपण एका गोष्टीसाठी जरी मेडिसिन दिलं, आपण त्यांना त्यांच्या संधिवातासाठी दिलं, पण त्यांना जो धाप लागायचा त्रास होत होता, थोडंसं त्यांचं वजन पण कमी झालं असं त्यांचं वजन म्हणणं कमी आहे झालं. आणि हलकापणा आलाय शरीरात। हलकापणा. बऱ्याचशा गोष्टी कव्हर होत आहेत। हे फक्त या अमृत बेरीमुळे शक्य होते, कारण याच्यात ज्या बेरीचा अर्क आहे तो तुमच्या शरीराच्या प्रत्येक नसावर, प्रत्येक सेल्सवर काम करत असतो। आणि आता मी त्यांना याच्याबरोबरच आपलं इझी प्रोफाईल नावाचं एक औषध आहे ते त्यांना देतोय, जेणेकरून त्यांच्यात आणखीन इम्प्रूव्हमेंट येईल। त्यांच्या अंगात जो ताकद आहे ते ताकद वाढण्याचं काम करेल, त्यांच्या अंगात एनर्जी वाढवल आणि जे त्यांच्या सांध्यात जे काय अजून पण दुखणं असेल, रग असेल, ते पूर्णपणे निघून काढण्याचं काम करेल। पण मी त्यांना ह्या महिन्यासाठी आता ऍड करत आहे। आणि तुम्हाला काय वाटतं काकू, हे औषध चांगलं आहे का वाईट आहे आणि घेतलं पाहिजे? चांगलं आहे, घेतलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आयुर्वेदिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होत नाही। जे काय होणार आहे ते तुम्हाला याचा फायदाच होणार आहे। तर हे प्रत्येकाने हे घेतलं पाहिजे असं माझी पण प्रत्येकाला हे आहे। हे अमृत बेरी 62 आहे, खूप छान आहे आणि तुमच्या शरीरावर खूप छान काम करतं। नमस्कार।